नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू श्रींच्या सस्वरूप संप्रदायाच्या युवा सेनेमार्फत रायगड जिल्ह्यात योग दिन आध्यात्मिक वातावरणात संपन्न। दरवर्षी 21 जून रोजी जगभरात जगद्गुरू श्रीच्या सस्वरूप संप्रदायाच्या युवा सेनेमार्फत रायगड जिल्ह्यात योग दिन आध्यात्मिक वातावरणात संपन्न। राष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो। या दिवशी योगाचे फायदे जगाला सांगितले जातात। योगाने केवळ शारीरिक आणि मानसिकच नाही तर आध्यात्मिकही लाभही मिळतात। योग केवळ आपल्याला स्वतःशी जोडत नाही तर निसर्गाशी आणि संपूर्ण मानवतेशी जोडण्याचा मार्ग दाखवतो। आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगभरातील लोक योगाला ओळखू लागले आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत। योग ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर एक जीवनशैली आहे। तो शरीर, मन आणि आत्मा यांना संतुलित करण्यास मदत करतो। आजच्या धावपळीच्या जीवनात योग हा शांतता आणि जागरूकतेचा मार्ग बनत चालला आहे। योग केवळ भारताची प्राचीन संस्कृती जगासमोर मांडत नाही तर तो जगभरातील लोकांना निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो। या दिवशी जगभरात विविध योग सत्रे, कार्यशाळा आणि जागरूकता मोहिमा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सस्वरूप संप्रदायाच्या युवा सेनेमार्फत रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला, ज्यात सर्व वयोगटातील लोक उत्साहाने सहभागी होते। एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या वर्षीच्या थीमचा हा उद्देश असा आहे की योगाला वैयक्तिक आरोग्यासोबतच पृथ्वीच्या आरोग्यासाठीही आवश्यक मानले जावे। ही थीम पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनाला संतुलन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल। 6 7 औचित्य साधून या योगाचे आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक महत्त्व हे जगाला पटवून द्यावं आणि आपलं जे पण मनशांती किंवा आपलं जे पण विचार किंवा बुद्धी, चित्त हे